श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आपलं चकलीचं पीठ दळून आलेलं आहे. तर आता आपण लगेच पटापट चकली करायला घेऊ. तर बघा, इथे मी 1.25 किलो पीठ झालेलं, मी तुम्हाला भाजणी दाखवलेली कशी करायची ती. तर हे 1.25 किलो पीठ चक्कीतून दळून आलेलं आहे. तर या वाट्यांनी हे 4 वाट्या भरून थोडंसं म्हणजे झालेलं आहे, म्हणजे 1.25 किलोच्या हिशोबाने झाले ते. साधारण एक किलो एवढंच असतं ते, पण थोडंसं असतं. तर आता आपण हे साहित्य घेतलेलं आहे. तर त्यासाठी इथे बघा, मी 4 टेबलस्पून मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा टेबलस्पून हळदी पावडर घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून हिंग घेतलेला आहे, 1 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घ्यायचे आपल्याला आणि 4 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे आणि तीळ घेतलेलं आहे. 4 ते 5 टेबलस्पून घेऊ शकता तुम्ही. इथे मी 5 टेबलस्पून घेतलेले आहे. चला तर आपण आता लगेच करायला घेऊ. आणि हे बघा, या वाटीने आपण पाणी घ्यायचे. आता हे बघा, आता आपण गॅसवरती टोप ठेवलेला आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊ. तुम्ही आता गॅस चालू करून घेते. आता बघा, आता आपण या वाटीने पीठ घेतले, त्याच वाटीने आपण 4 वाट्या पाणी घ्यायचे. आपण त्याच वाटीने 4 वाट्या मी पाणी घालते. बघा, 1 2 3 आणि 4. तर हे बघा, आता आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेऊ. मस्त मिरची पावडर टाकूया. मी 4 टेबलस्पून घेतले. जसं तसं ज्याला आवडतं तसं त्यांनी घ्या. ज्यांना तिखट आवडतं त्यांनी अजून घ्या. हिंग घातलं आहे मी इथे. आणि हे तेल आहे आपलं, 4 टेबलस्पून. जास्ती नाही घालायचं, तेवढंच घालायचं. जास्ती घातलं तर मग चकली आपली नरम पडे आणि सुटून जाणार ती तेलामध्ये टाकल्यावर. आता हा ओवा घेतला आहे मी. ओवा जर आपण हातावरती थोडासा क्रश करून असा टाकायचा. आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचे. तीळ पण घालून घेऊ आपण. आता पाणी उकळून द्यायचं चांगलं. मीठ घालूया, चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं. बघा, पाणी चाखून बघायचं, म्हणजे आपलं मीठ किती आहे ते म्हणजे कळेल. साधारण आपल्या अंदाजानुसार घालायचं आणि पाणी चाखून बघायचं. कमी असेल तर टाकायचं. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि पाणी चांगलं उकळून द्यायचं. मग आपण पीठ घालूया. आता आपण बघूया, आपलं पाणी उकळलं, मस्त उकळलेलं आहे. आता गॅसची फ्लेम स्लो करायची. स्लो करायची आणि आपण आता हे आपलं जे भाजणीचं पीठ आहे चकलीचं, ते आपण घालून घेऊया. सगळंच घालायचं आहे. आता सगळं घालू पीठ. आता आपण कालत्याच्या सहाय्याने असं सगळं चांगलं घोटून घेऊ, फिरून घेऊ सगळं. बघा, आता मी चांगलं पीठ असं मस्तपैकी बाफलेलं आहे असं मस्त. तर आता आपण काय करायचं, सगळ्या बाजूने असं फिरून घ्यायचं. असं सगळ्या बाजूने असं चांगलं फिरून घ्यायचं. आता सगळं असं चांगलं झालं ना, मस्त उकड अशी चांगली झाली पाहिजे ती. बघा, आणि मी पाणी चाखून बघितलं, अगदी मीठ परफेक्ट होतं. जर कमी असतं टाकलं असतं, पण परफेक्ट आहे. तर तुम्ही पण चाखून बघा. म्हणजे अळणी असली ना चकली तर मग चव नाही लागत तेवढी. तर आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि गॅस घालून घेऊ. आणि मग करायला नंतर आपण पीठ मळायला घेऊ. गरम असताना पीठ मळायचे. जरा वेळ ठेवू, 1 मिनटं. आता आपले झाले 5-1 मिनटं. आता मी काढून घेते परातीत, पीठ काढून घेते. तर मी अशी मोठी परात घेतलेली आणि आपल्याला हे पीठ आता काढून घ्यायचे. तर मी हे सगळं पीठ आता याच्यामध्ये काढून घेते. गरम असतानाच आपल्याला हे करायचे ते. आता आपण पीठ काढलेलं आहे. आता आपण काय करायचं, हे सगळं पीठ काढून घेतले. आधी आपण या ग्लासाने चांगलं त्याला असं दाबून घ्यायचं. जरा ग्लासाने असं दाबून सगळं मी पीठ असं घेते सगळं करून. तर हे बघा, मी असं पेल्याने किंवा असं ग्लास काय घ्यायचं आणि असं गरम सगळ्या पिठाला असं पूर्ण मळून घ्यायचं.
आणि मग नंतर आपण ते पीठ चांगलं मळून घ्यायचं. पाणी नाही घालायचं, पाणी न घालताच आपल्याला पीठ मळायचे. वाटलंच तर पाण्याचा हात घ्यायचा, पण पाणी नाही घ्यायचं. तर आपण आता हे मी सगळं असं करून मळून घेते. मी सगळं पीठ असं पेल्याने ग्लासने सगळं असं पीठ असं करून घेतलं. आता ते म्हणजे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. बघा आता आपण ते पीठ मळून घेऊया, हातानेच मळून घेऊ आणि असे गोळे करून घेऊया. हे बघा आता आपण काय करायचं, हे पीठ सगळं एका साईडला घ्यायचं असं आणि थोडं थोडं पीठ आपण मळून त्याचे गोळे करायचे आणि एका पातेल्यात काढून ठेवायचे आणि मग एक एक गोळा परत परत मळून तो आपण त्याची चकली करून घ्यायची. आता मी हे बघा असं एक गोळा असा घेऊन तो मळून घ्यायचा आणि मग तो बाजूला ठेवायचा. असं करून असे सगळे गोळे आता मी करून घेते. बघा अशा प्रकारे चांगलं मळून घ्यायचं. हे बघा हे जे याच्याने असतं ना, याच्याने असं चांगलं मळून घ्यायचं. असं जेवढं तुम्ही पीठ मळणार ना चांगलं, तेवढी तुमची चकली छान होणार. त्याच्यामुळे चांगलं मळून घ्यायचे. तर मी असे गोळे करून ठेवते. बघा आता हा एक गोळा झाला, असे मी गोळे करते आता. आणि मग नंतर परत मळायचं लागेल तेव्हा घेताना, चकली करताना. असे मी आता गोळे करून ठेवते सगळे. हे बघा अशा प्रकारे मी आता सगळे असे गोळे करून ठेवते, म्हणजे आपल्याला चकलीच्या साच्यात घालायला पण बरं. तर मी आता असे गोळे करते आणि जेव्हा आपण चकली करायला घेऊ तेव्हा परत मळायचं. तर मी असे सगळे गोळे करून ठेवते. बघा आता मी असे गोळे करून ठेवलेले आहेत. तर इथे हे 10 गोळे झालेले आहेत, 10 गोळे. तर आपण एक एक गोळा करून आता करायला घेऊया. आता मी हे बाकीचे हे झाकून ठेवू आपण. आणि हे आता याला मी मळलेलं आहे, तरीसुद्धा आपण परत आता आपल्याला घ्यायचे आहे ना चकली करायला, पुन्हा याला मळायचं. चांगलं असं मळून घ्यायचं. असं चांगलं असं मळून असं घ्यायचं पुन्हा, म्हणजे आपली चकली तुटणार नाही, अशी अखंड अशी मस्त होणार. चांगलं मळून गोळा पूर्ण असा चांगला मळून घेतला आहे. असा मळून घ्यायचा. आता काय करायचं, आपण चकलीचा जो साचा आहे ना त्याला असा तेलाचा हात लावून घ्यायचा. फक्त एकदाच लावून घ्यायची, आपल्याला सारखा नाही लावायचा. ते एकदा आपण लावून घेऊ असा चकलीला. आणि मी अजिबात पाणी न लावता पीठ मळलेलं आहे, बिलकुल पाण्याचा हात पण नाही लावला, असंच पीठ मळलेलं आहे. तर एकदा लावले फक्त हे तेल बस. आता आपल्याला काय करायचं याच्यात घालून. आणि आता ही जी चकलीची चकती आहे ना, ती खरखरीत बाजू असते ती आतल्या साईडला ठेवायची आणि गुळगुळीत बाजू बाहेर. खरखरीत बाजू आतमध्ये आणि गुळगुळीत बाहेर. तसं मी घालून घेतले. आता आपण चकल्या करायला घेऊया. मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा आता मी याच्यात घातलेलं आहे. आता मी तेल पण तापत ठेवलं एका साईडला. तेल चांगलं कडकडीत तापून मग गॅसची फ्लेम स्लो करायची. कधी असं नीट हे बसलं नाही ना का असं कटकन आवाज येतो. बघा नीट बसलं नाही वाटते. आता हे असे हाताने हे करत जायचं आहे. बघा कसे मस्त काटे येतात बघा, कारण आपण खरखरीत बाजू आतल्या साईडला ठेवले त्याच्यामुळे काटे छान येतात. हे बघा. तर आता तुम्हाला केवढी मोठी करायची त्याप्रमाणे आणि अशी जवळ करून अशी चिटकवायची, म्हणजे ती सुटत नाही. हे बघा मस्त झाली घट्ट. तर दुसरी करून घेते. असं हे बघा, हे नीट बसलं नाही ना कसं कटकन आवाज येतो. तर मी हे खोलून पुन्हा बसवते, खोलते आणि पुन्हा बसवते. हे बघा आता आपण करायला घेऊ दुसरी. अशी जवळ करून घ्यायची आणि अशी चकली अशी काढून घ्यायची. आता आपल्याला केवढी मोठी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करा. हे बघा आपली चकली झालेली आहे अशी मस्त. हे बघा आता अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या करून घेते. हे बघा आता आपल्या मस्त पटापट होतात चकल्या. आता मी अशा सगळ्या चकल्या करून घेते, मग आपण तळून घेऊ. हे बघा अशा मी या चकल्या करून घेतलेल्या आहे आणि मी तेल तापत ठेवलं आहे. तेल पण तापलेलं आहे. आता आपण लगेच करायला घेऊ. मी कढईत म्हणजे तेल तापत ठेवले बघा, तेल पण तापलेलं आहे. आता तेल चांगलं तापून द्यायचं आणि गॅसची फ्लेम स्लो करायची. आणि आता आपण एक असा टाकून बघूया आधी
जरा होऊन दे. आपलं तेल बरोबर तापलेलं आहे बघा, अगदी परफेक्ट. आता आपण एक एक चकल्या टाकायला घेऊया. जास्ती पण नाही चकल्या टाकायच्या, 4 ते 5 फार टाकायच्या. आता आपल्याला असं वाटलं तेल आपलं खूप तापले तर गॅसची फ्लेम स्लो करायची, पण एकदम स्लो नाही करायची. आता थोडीशी वाढवायची, नाही तर एकदम बारीक फ्लेम केली गॅसची तर चकल्या त्या विरघळतात तेलामध्ये. म्हणून थोडीशी आपण गॅसची फ्लेम वाढूया. आणि अजिबात आधी पहिल्या स्टार्टला अजिबात हात लावायचा नाही चकलीला, ती आपोआप आकार धरायला लागते. तेव्हा मग आपण नंतर त्याला फिरूया, तोपर्यंत तशीच राहून दे. हे बघा आता आपल्या चकलीने आकार धरलेला आपल्याला कळतं बघा. म्हणजे आता आपण जरी फिरवली तरी काय हरकत नाही. ते बघा आता फिरवू शकतो आपण. हे बघा आता गॅसची फ्लेम स्लो नाही करायचं, मीडियम टू हायवरती करायची. आणि वाटलं एकदमच तापले तर मग थोडीशी मीडियम टू लोवर करायची. बघा आपल्या चकल्या होत आहे तर त्याला वरून खालून असे म्हणजे फिरवायच्या अशा. आता त्या बुडबुड्या येतात, जेव्हा चकली टाकली तेव्हा खूप बुडबुड्या होत्या. हळूहळू त्या बुडबुड्या कमी होतील तेव्हा समजायचं झाले बुडबुड्या शांत झालेल्या आहेत, म्हणजे आपल्या चकल्या आता झालेल्या आहेत. तर आपण आता काढून घेऊया. आता मी चकल्या काढून घेते. हे बघा आपण चकल्या काढू. निथळून घ्यायच्या साफ चकल्या, साफ निथळून घ्यायच्या. मस्त झाल्यात कडकडीत. आता मी दुसरी बॅच टाकते. हे बघा टाकल्याबरोबर खूप बुडबुड्या येतात जोरात, आणि मग हळूहळू होत आल्या ना त्या चकल्या का बुडबुड्या कमी होतात का समजायचं आपल्या चकल्या झाल्या. आता हात लावायचाच नाही टाकल्याबरोबर, त्या अशा आपोआप सेट होतात. मग आपल्याला कळतं होतं केव्हा फिरवायचं, ते सेट झाल्या का मग फिरवायचं त्याला. आता ते आपल्या चकलेने आकार धरलेला आहे. आता आपण त्याला पलटून घेऊ शकतो. आता हळूहळू त्या बुडबुड्या कमी होतील का समजायचं चकल्या झाल्या. आपल्या चकल्या म्हणजे खाली गेल्यात बघा, आणि बुडबुड्या पण कमी झाल्यात, म्हणजे आपल्या चकल्या झालेल्या आहेत. तर आपण काढून घेऊ. आपली पण बॅच झाली आता. अशा प्रकारे आता मी सगळ्या चकल्या करून घेते. आता हे बघा सगळं तेल आधी सगळं निथळून घ्यायचं आहे बघा. ही पहिली बॅच आणि ही दुसरी. मस्त आहे बघा, कडक छान झालेल्या आहेत त्या. तेल पण अजिबात तेलकट पण नाही झालेल्या आहे बघा, मस्त झालेल्या आहेत बघा. आपल्या चकल्या मस्त झालेल्या आहेत. आता जर कधी घट्ट पीठ झालं असेल पक्क कडक, आणि आपलं चकली करताना फटकन साचा निघतो, तर समजायचं आपलं पीठ पक्क कडक झालेलं आहे. तर माझं खूपच कडक झालं. मग मी काय केलं, गरम पाण्याचा हात घेतला, गरम पाणी केलं आणि त्याचा हात घेतला आणि ते पीठ चांगलं असं मळलं. मग गरम पाणी करायचं आणि त्याचा हात घेऊन पीठ मळलं ना का मग छान चकल्या होतात आणि मग साचा निघत नाही. तर ही टीप लक्षात ठेवा. तर घाबरून नाही जायचं. आता काय करायचं, साचा निघतो म्हणजे साच्याचं हे निघतं, होत नाही, तर गरम पाण्याचा हात घ्यायचा, पीठ चांगलं मळून घ्यायचं का छान होतं. ते बघा मस्त झाल्यात कडकडीत. तर मी आता दुसऱ्या सगळ्या चकल्या करून, मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते. ही बघा किती मस्त झाली, म्हणजे एकदम कडक पण नाही आणि नरम पण नाही, असे छान झाले बघा. हा बघा एकदम मस्त. हे बघा खाऊन पण दाखवते तुम्हाला एक. मस्त. तर आता मी हे सर्व करून घेते. आता टाकल्या दुसऱ्या चकल्या, तर मी सगळ्या करते. अशा प्रकारे आपल्या सर्व चकल्या झालेल्या आहेत. ह्या बघा किती सुंदर झालेल्या आहेत, गोल गरगरीत, एकदम मस्त कडक, नरम नाही काय नाही, एकदम मस्त झाल्या आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा किती मस्त झाल्या आहेत आपल्या चकल्या.
तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.